सुमित आलेत बॉलिंग मार्क वरती. लांब लचक असा रनअप 15 ते 20 पावलांची धाव. हायवे एंड कडून गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू राऊंड द विकेट टाकत असताना उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. पहिलाच बॉल डॉट येतोय. उंच पुरा हाईट या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. उंची 6.5-6 फुटाच्या घरामध्ये उंची पाहायला मिळते या गोलंदाजाची. आणि नीट आणि क्लीन ॲक्शन आहे. हाय आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी मनगटाच्या बळावरती चेंडू रिलीज करत असताना फ्लो अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. ड्राईव्ह केला गेलाय. टीमचा कॅप्टन मनोज यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मनोज यांच्याकडून पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळत आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन वापरलं गेलंय. कट करायचा होता. अवसळी घेणारा चेंडू डॉट बॉलचे होते सांगता. बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पट्टी टू पट्टी बॉलिंग म्हणतात ना मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये. अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर जो ऑफ स्टिकच्या बाहेर असलेला कॉरिडॉर आहे ना तिथे टप्पा टाकला जातो आणि तिथून चेंडूला एक नॅचरल उसळी दिली जाते. कारण की या गोलंदाजीची उंची थोडीशी जास्त आहे आणि अगदी आपण पाहतो की डोक्याच्या वरून हाय आर्म ऍक्शन चेंडूला एक नैसर्गिकरित्या चांगली उसळी देते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिली अवंतरची धाव. पहिली धाव फलकावरती सांघिक कोट्यामध्ये अर्जित केली जाते. धावसंख्येचं इथं खातं उघडलं जाते. श्री गणेशा होतोय धाव फलकावरती. तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. पिंपरी चिंचवड गोल्ड आणि सिल्वर फ्रेंड सर्कल कमिटी आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. यापुढील होणारा सामना. चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे कारण की आपण इनिंग ब्रेक मध्येच टॉस करतोय. बॅकफुटला जात कट करत चेंडूला खेळून काढलंय गलीच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. स्ट्राइक रोटेट केली जाते. महेश आपल्याला स्ट्राइक वरती पाहायला मिळत आहेत. इम्रान आणि महेशची ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. इम्रान नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 3 चेंडूचा त्यांना सामना करावा लागला आणि त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलंय. सिंगल येते 4थ्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होतोय. आपण पाहतो की गोलंदाज आपल्या गोलंदाजीला अनुसरून इथे गोलंदाजी सेट करताय. सुमित राऊंड द विकेट. यावेळेस हवेमध्ये चेंडू असणार आहे. चेंडू फिरवला. बॅटीचा लीड एज घेत असताना मनोज चेंडूच्या खालती. कॅप्टननी पकडली आहे कॅच. पहिली सफलता मिळते. पहिल्या षटकामध्ये सुमित खुश आहे. इथे पहिला मोठा धक्का. फलंदाज महेश 0 या धावसंख्येवरती बाजून तंबूच्या आश्रयाला. पहिला चेंडू सामना करत असताना या स्पर्धेतला आणि पहिल्याच बॉलवरती बाद झालाय. असंख्य स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला खेळाडू आता स्वप्नांना भंग होताना निराश होऊन हताश पायांनी शांत चित्तेने डगआउटकडे जातोय. लीग स्टेजचे मुकाबलेत आणि प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला झालाच पाहिजे याची शंकाच नाहीये. परंतु नामी संधीचा जर का तुम्ही फायदा उचलत नाहीये तर अशाच प्रकारे तुम्हाला हताश आणि निराश व्हावं लागेल. ज्या प्रकारे मागील मॅचमध्ये टीम पुण्याला याचा सामना करावा लागला. जवळजवळ आपण पाहतो की 90% लोकांनी प्रिडिक्शन करून मोकळे झाले होते की हा सामना जिंकलाय पुणे टीमने. परंतु क्रिकेटची ना विसंगती हीच आहे. क्रिकेट आहे ना क्रिकेट कधीच कुणाचा नाहीये. कुठल्या प्रकारचं भाकीत करणं क्रिकेटमध्ये योग्य नाहीये आणि हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तीन धावा फलकावरती येत आहेत. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकात होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धावा फलकावरती आल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुमित यांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी. तर नेक्स्ट मॅच टीम सांगली 11 छत्रपती संभाजीनगर त्यांच्या विरोधामध्ये असणारे स्पार्टन्स. चला लवकर यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहे. नवीन गोलंदाज, नवीन पेशकश, नवीन प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती. अर्थातच
अभिजित तेज तर्रार गोलंदाज. पहिला चेंडू भरपूर वेगवान होता, थोडासा दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वेग प्रचंड आहे आणि वेगावरती सॉर होत असताना पहिला चेंडू तर कॉन्फिडंटली त्यांनी टाकला, परंतु काटा हलकासा बदलला. इथे येतोय वाईट बॉल. धीम्या गतीने चेंडूला टाकला, स्टेअर करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने अनिल तिथे उपस्थित आहेत. अलगद हाताने स्मूथली चेंडूला ते गॅदर करतायत. या हिरव्यागार मैदानावरती क्रिकेट खेळण्याची मजाच एक वेगळी असते. घड्याळीचे काटे आपल्याला सांगतायत की वेळ झालेली आहे 5:03. सायंकाळच्या सत्राकडे आपण हळूहळू करून आता पाचारण होतोय. थोड्याच वेळामध्ये हे फ्लड्स ऑन होतील आणि दुधाळ रोशनीमध्ये, दुधाळ प्रकाशामध्ये ही संपूर्ण स्पर्धा नाईट सत्रामध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. आणि निसर्गाची खूप मोठी गोड साथ आपल्याला इथे अनुभवायला मिळते. त्याच्यामुळे सायंकाळच्या सत्रामध्ये जसं आपण पाचारण करू तिथून आपल्याला गुलाबी थंडी देखील जाणवणार आहे, ज्यामुळेच की काय आपल्याला मॉइश्चर, दव, शबनम, थोडासा ओलावा ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, ज्यामुळेच की काय ही विकेट थोडीशी मला असं वाटते की फिरकीच्या गोलंदाजांना साथ देणारी पाहायला मिळते की काय. लाल मातीच्या मैदानावरती आपण ही क्रिकेटची मॅच एन्जॉय करतोय. लेदर बॉल क्रिकेटचं हे मैदान आहे. अगदी मोठमोठ्या खेळाडूंनी या मैदानावरती प्रॅक्टिस सेशनमध्ये नवयुवकांना धडे शिकवलेत. सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हटलं तर या परिसरातील सर्वोत्तम मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिले जाते. आणि अशा एवढ्या सुंदर, एवढ्या देखण्या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा खेळणं, पाहणं, एन्जॉय करणं ही एक अप्रतिम अशी गोष्ट आहे. ज्या प्रकारे उल्लेख केला होता मी थोड्या वेळा आधी की स्ट्रीट से लेके स्टेडियम तक हमें भी जाना है, आणि याच अनुषंगाने स्वप्न पाहिलं गेलं होतं की आम्हाला देखील एक अशी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करायची आहे जिथे आम्हाला स्टेडियमवाला फिलिंग खेळाडूंना देता येईल. आणि याच विचारांनी पेटून उठले, संकल्प हातामध्ये घेतला आणि पर्वत 4 या SPJ प्रवीण तांबे क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती आपले यशस्वी होताना पाहायला मिळते. आदरणीय अध्यक्ष साहेब अर्थात विजयजी गायकवाड अगदी सकाळपासून याच मैदानावरती तळ ठोकून आहेत. म्हणजे मुख्य आयोजक आम्ही आहोत, त्यामुळे आमची ही जिम्मेदारी आहे की अगदी पहिल्या बॉलपासून ते शेवटच्या बॉलपर्यंत आम्हाला उभं राहायचं मैदानावरती. कुठल्याही गोष्टीची कमी पडून द्यायची नाही आहे पाहुण्यांना. आणि त्याच प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. एक दैदिप्यमान आयोजन असतं ना, ते आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण इथे करतायत. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला दर्शवतायत. चेंडू जवळजवळ आपण पाहतोय की थोडासा दिशा बदलत होता, लगेचच त्यांनी देखील मुवमेंट चेंज केली, चेंडूला रोखण्यामध्ये विश्वास दर्शवला. इथे मिळते सिंगल. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 8 धावा फलकावरती 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीम रविराज अर्थातच महेश मोरे टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला, 8 रन झालेत. बघा, टॉस जिंकल्यानंतर जो त्यांनी निर्णय घेताना फलंदाजी करण्याचा हा निर्णय आता थोडीशी डोकेदुखी बनू लागलाय की काय, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवलंय. हवेमध्ये चेंडू असणारे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. किरण चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट केली जाते. सुमितला मिळते वैयक्तिक कोट्यामध्ये दुसरी सफलता. टीमच्या कोट्यामध्ये देखील ही सफलता ऍड होईल. चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये. सुमित आलेत, सुमितनी जलवे दाखवलेत आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवत असताना फलंदाज इथे बाद होत आहेत. फलंदाज इम्रान इथे बाद झालेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. गाठायचं होतं, अंतर गाठली गेली उंची. थोडंसं टायमिंग कमी पडतो की काय असं म्हणावं लागेल. इन प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामुळेच की आपण पाहतो की सुमितला मिळतं यश. आणि सुमितच्या या स्पेलमध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत सुमित यांनी अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेत. गोल्डन षटकाकडे इथे ते मार्गक्रमण करतायत. त्यांचा स्पेल हा गोल्डन राहतोय की काय असं म्हणावं लागेल. टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय काय आपण, तर एखाद्या षटकामध्ये एखाद मोठा फटका तर हा आपसुकतेने पाहायलाच मिळतो, परंतु अशा
वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची चिंगूस गोलंदाजी करणं म्हणजे मी तर असं म्हणे की तुमच्या संघामध्ये एक गोलंदाजीचा चांगला एक अनुभवी गोलंदाज आहे आणि सुमितने ते दाखवलंय. पहिलं षटक टाकणं तेवढं सोपं नाहीये. 30 यार्ड सर्कलचं हे षटक भेदणं तेवढं सोपं नाहीये, कारण की फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. तुमच्यावरती थोडीशी मर्यादा असते क्षेत्ररक्षणाची. या मर्यादेला समजून घेत असताना अचूक टप्प्यांवरती मारा करणं, विरोधकांना थांबवून ठेवणं, विरोधकांना बांधून ठेवणं, कमी धावा खर्च करणं, विकेट घेणं, या सर्व गोष्टी आहेत ना खूप खूप अवघड आहेत. परंतु सुमितने ते अगदी सोप्या करून दाखवल्यात. 8 धावा फलकावरती 2 फलंदाज झालेत बाद. वेगवान मारा, डिफेन्सिव्ह पवित्र आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज संदीप पवार मैदानाच्या आतमध्ये आले. संदीप पवार पॉवर दाखवणार का? गरज आहे टीमला मोठ्या स्ट्रोक्सची, टीमला गरज आहे धावसंख्येची. एकाच षटकार जर का पाहायला मिळाला ना मित्रांनो तर या मॅच मध्ये कुरघोडी करेल. कमबॅक करायचा असेल तर आता तुम्हाला कक्षा रुंदाव्या लागतील. चांगले यष्टीरक्षण, चांगले यष्टीरक्षण. तिसऱ्या पंचांकडे कॉल दिला गेलाय. मी तिसऱ्या पंचाने विनंती करतो की चला चला आपल्याला इन ऍक्शन यायचंय. स्टंपिंग साठी हा कॉल दिला गेला होता. क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हातामध्ये गेला रे गेला, लगेच स्टंपिंगच्या माध्यमातून दाद मागितली गेली. दाद पंचांनी उचलून तर धरली आहे, परंतु निर्वाळा दिला जाणार का? चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तर पंचांचा इशारा जरूर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण थेट प्रेक्षेपण, प्रत्येक कॅमेऱ्याची नजर प्रत्येक एका छोट्या गोष्टीवरती आहे आणि नक्कीच आपण पाहतोय की पंच थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर सर्व काही पाण्याप्रमाणे स्पष्ट दाखवतील. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. 8 धाव फलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. सुमित यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. सुमित भंडारी. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल असणार आहे सुमित यांचा. राऊंड द विकेटचा मारा पंचांच्या उजव्या इष्टीकडून. आखू टप्प्याची लाईन. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. व उजव्या इष्टीच्या भरपूर लांबून जाणारा चेंडू स्वेर मारा करत असताना एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव जरूर येते. पंचांकडे आचाळभूत नजरेने पाहिलं जाते. सुमित थोडासा नाखुश आहे की काय म्हणावं लागेल. पंचांना विचारतो की सर कदाचित हा चेंडू इथून गेलाय की काय, परंतु हे आमचे पंच आहेत. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडूला भिरकवायचं होतं. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्ररक्षक आपली भूमिका चोखपणे ते बजावतोय. ज्या ज्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय त्या वेळेला तो रोखलाच जातोय. चांगल्या धाटणीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचं काम करत असतात, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ जर का नाही मिळाली तर धावफलकावरती धावा येताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये घडतंय काय? सुमितने कमालीची गोलंदाजी केली, त्याला साथ मिळाली क्षेत्ररक्षणाची. परिणामादाखल होतंय काय? 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. धावफलकावरती अवघ्या 10 धावा येत आहेत. 3 षटक झालेत, 10 धावा धावफलकावरती आल्यात. असंच काहीचं चित्र मागच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. टीम संभाजीनगरने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती या सामन्याला जिंकलं आणि एक मोठा विजय, या स्पर्धेतला सर्वाधिक आठवणीतला विजय आपल्या नावावरती नोंदवला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज सचिन आलेत, सचिन घाडगे आलेत बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता. अजून एक अनुभवी खेळाडू, अजून एक हुरहुन्नर खेळाडू म्हणावा लागेल, कारण की भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा हा खेळाडू देखील सातत्याने खेळत असतो. चांगल्या लेवलचं क्रिकेट हा खेळाडू देखील सातत्याने खेळत असतो. अगदी सातारा, वडूज या परिसरामध्ये तुम्ही जाल, मान खटाव या परिसरामध्ये जाल तर तिथे होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग नोंदवत असताना आपल्याकडे असलेला खेळ तो दाखवत असतो. त्याच्यामुळे तिकडे जो त्याने अनुभव कमवला आहे ना, तो अनुभव संपूर्ण आज तो पानाला लावणार आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ पाहण्यासारखा असतो. कधी गोलंदाजी, कधी फलंदाजी, कधी क्षेत्ररक्षण, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जिथे सचिन आहे ना तिथे चर्चा होतेच. आणि अगदी आपण पाहतो की पहिले 2 बॉल सचिनने उत्तम टाकलेत.
आउट आउट आउट, लाऊड कॉल. तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. सचिनला मिळते सफलता. रविराज 11 संघ अडचणीमध्ये सापडलाय. फलंदाज होतोय बाद. विनंती असणार आहे युनायटेड स्पार्टन क्लब अर्थात स्पार्टन्स आपणास विनंती करतो. चला आपला कॅप्टन इथे पाठवून द्यायचा आहे कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. त्याचबरोबर एक विनंती असणार आहे सांगली 11 छत्रपती संभाजीनगर. आपणास देखील विनंती करेन की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहे हे लक्षात राहू द्यात. इनिंग ब्रेकमध्ये जर का संघनायक उपस्थित नाही राहिला तर आयोजकांनी आम्हाला थेट सूचना दिल्यात की तुम्ही कारवाई करू शकता. आणि सकाळपासून आपण पाहतो की प्रत्येक संघाने उचित सहकार्य आम्हाला दर्शवलंय. ज्यामुळेच की आपण पाहतो की ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गुण्यागोविंदाने लोणावळ्यामध्ये पार पाडली जाते. जरूर आपण पाहतो की 11 धावा धावफलकावरती आल्यात. एक चेंडू अद्याप देखील शेष आहे. पुढील येणारा सामना अजून एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला स्पार्टनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर का सांगायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर इथून आलेला सांगली 11चा संघ हा देखील तेवढाच ताकदवान संघ आहे. म्हणजे दोन चांगले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लीग स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सर्व गोष्टी कशा प्रकारे हाताळल्या जातील या पुढील मॅचमध्ये आपण जरूर पाहणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला घडतंय काय तर गोलंदाजी करणारा संघ अर्थात स्वराज्य 11 संघ इथे वर्चस्व निर्माण करतोय. दबाव तंत्राचा वापर गोलंदाजांच्या माध्यमातून तो करतोय. त्यांच्याकडे असलेली जी स्ट्रेंथ आहे ना गोलंदाजीची ती अचूक टप्प्यांवरती ते टाकतायत. आणि परिणामादाखल घडतंय काय तर धावसंख्या स्थिरावलेली आहे अगदी 12च्या घरामध्ये. 3 फलंदाज बाद 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. आतापर्यंतचा सर्वाधिक छोटा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला आहे टीम रविराज 11च्या माध्यमातून. महेश मोरे जेव्हा टॉससाठी आले होते त्यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं होतं की आम्ही शतक गाठण्याचा प्रयत्न करू, 90-100 हा मॅजिकल फिगर आम्ही सेट करण्याचा प्रयत्न करू. परंतु स्वराज्य 11 संघाच्या गोलंदाजाने पूर्णपणे चकित करून सोडले. सरप्राईज दिले सरप्राईज. मी आधीच उल्लेख केला होता की अन्वी 11 संघ पुण्यामधील एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो. या संघामध्ये खेळणारे काही खेळाडू आज स्वराज्य 11 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही नवीन चेहरे देखील या संघामध्ये आहेत. आणि असे सर्व चांगले दिग्गज खेळाडू इन्फॉर्म खेळाडू जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेला नो डाऊट याच प्रकारचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मनोज आलेत. यशस्वी संघनायकांपैकी एक. शांत आहेत, संयमी आहेत आणि सदैव आपल्या खेळाच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर देत असतात. यावेळी घडतंय काय उसळी घेणारा चेंडू लाऊड अपील केली गेली. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. स्टंपिंगच्या माध्यमातून यश प्राप्त होतोय आणि अजून एक मोठी सफलता. यष्टीरक्षक आपण पाहतोय प्रशांत यांना चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कमी उंचीचे खेळाडू ना भरपूर चतुर असतात. आपण पाहतोय की भरपूर वेळेला टीम मध्ये यष्टीरक्षक हा कमी उंचीचाच आपल्याला पाहायला मिळतो. याच्या मागचं लॉजिक काय हे मला अद्याप देखील समजलं नाहीये. परंतु बहुतेक वेळेला असं अनुभवायला मिळतं की एखादा कमी उंचीचा खेळाडू असल्याना तो त्या संघामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतो. बघा डिंगडॉंग संघाचा पेनकर अर्थात घाऱ्या योगेश पेनकर घाऱ्या थोडासा कमी उंचीचा आहे परंतु तो भरपूर चपळ आहे. इथे काय घडलंय हो यस विकेटचं पतन. काय कॅच पकडलाय. कमालीचे एफर्ट्स जबरदस्त कॅच प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. चर्चा चाललेली खेळाडूंबद्दलची. त्याच्यानंतर भारतीय संघासाठी पार्थिव पटेलने देखील खूप मोठं योगदान दिलं. म्हणजे कमी उंचीचे खेळाडू डोळ्याच्या समोर आले आणि फरदीन गाझीला आपण पाहतोय सध्याच्या घडीला त्याची देखील उंची कमी आहे. तो देखील एक चांगला यष्टीरक्षक आहे. अगदी आनंदवाडीची स्पर्धा नुकतीच कंप्लीट झाली आणि त्या स्पर्धेमध्ये क्लोज यष्टीरक्षण त्याचं सर्वांनी जवळून पाहिलं असेल. कमलीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तर यस कुमार सूर्यवंशी इथे आलेले. सूरज देखील त्यांच्या बरोबर इथे आलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या माफ करा स्पार्टन संघाचे कॅप्टन्स इथे आलेले आहेत. तर
जरूर पुन्हा एकदा लक्ष वेधूयात तर आपण पाहतोय की कुमार सूर्यवंशी अर्थातच स्पार्टन संघाच्या संघाने इथं आलेले आहेत. तर विनंती असणारे सांगली 11 छत्रपती संभाजीनगर. चला टीमचे कॅप्टन यायचे आपण. शिंदे साहेब पण इथेच आहेत. या शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही खूप लवकर आलात. हवेमध्ये चेंडू असणारे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती सचिन स्वतः जज करतोय, कॅच कंप्लीट करतोय, विकेटचं होतंय पतन, फलंदाज होतोय बाद. अजून एक मोठी सफलता मनोजला प्राप्त होते आणि या षटकामध्ये 3 फलंदाज बाद करणारा अजून एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने ओव्हर हॅट्रिक इथे कंप्लीट केली आहे. सफलता होते प्राप्त. 18 धाव फलकावरती येतात. 5 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 18 धाव फलकावरती 6 फलंदाज बाद. आय थिंक शिंदे साहेब देखील इथे आहेत आणि कुमारजी देखील इथे आहेत. तर आपण लगेच टॉस कडे जाऊयात. मी विनंती करेन आयोजकांना की प्लीज आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचंय. हॅलो विजय साहेब, विजयजी गायकवाड साहेब, थोडा त्रास देतोय तुम्हाला, सॉरी. टॉससाठी या, आपला टॉस करायचा आहे. आमचे अध्यक्ष साहेब आहेत पिंपरी चिंचवड पुणे सराफ असोसिएशनचे, ते अध्यक्ष आहेत, कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण हा टॉस कंप्लीट करतोय. कुमारजी सूर्यवंशी इथे आहेत, त्याजवळ शिंदे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगरवरून ते स्पेशली इथे आलेत. यावेळेस आपण पाहतोय की हॅमर खेळला गेलाय. उंच पुरा क्षेत्ररक्षक देखील तिथे आहे, परंतु हाताला स्पर्श करतोय चेंडू, प्रेक्षकांमध्ये जातोय. खिलाडी बने दर्शक आणि दर्शक बने खिलाडी. चेंडूला रोखला जातोय. पाठीमागे उपस्थित असलेल्या दर्शकांच्या माध्यमातून 4 धावांची मोहर इथे पाहायला मिळते. संतोषजी बाबर साहेब आमचे गेस्ट, त्यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहे. तर शिंदे साहेब देखील आले. तर विनंती करेन कॅमेरामॅनला की ही ओव्हर झाल्यानंतर थोडंसं आपण लक्ष इथं केंद्रित करायचं. ही ओव्हर झाल्यानंतर शिंदे साहेब या, आपलं देखील आम्ही वेलकम करतो. तर इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. जवळजवळ षटक थोडंसं संपण्यावरती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील इथे आलेत. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, येणारा पुढचा सामना अर्थातच बँगलोर बनाम छत्रपती संभाजीनगर. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय स्पार्टन्सला, युनायटेड स्पार्टन यांना, आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत सांगली 11 यांना. दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थात एकीकडे आपण पाहतोय कुमारजी सूर्यवंशी यांना, दुसरीकडे आपण पाहतोय शिंदेजी यांना. एकीकडे आपण पाहतोय की युवकांचा भरणा असलेला संघ आहे आणि दुसरीकडे आपण काही अनुभवी खेळाडू घेऊन इथे आज सांगली 11चा संघ छत्रपती संभाजीनगरवरून आलाय. महाराष्ट्रातला प्रवास थोडासा तुमचा लांबचा राहिलाय, परंतु अगदी आपण पाहतोय की दुसऱ्या राज्यातून आपले जीवाभावाचे हे मित्र आज इथे या स्पर्धेसाठी आलेत. तर नक्कीच टॉस आपण करणार आहोत. तर साहेब पूर्ण नाव तुमचं? संतोषजी बाबर साहेबांना आपण विनंती करणार. 1 मिनिट, कॉल मान दिलाय सांगली 11ला शिंदे साहेबांना कॉलसाठी कुमार यांनी. थांबा 1 मिनिट. आमची टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरामॅन आमच्या इथे आलेत. जेवणानंतर थोडीशी विश्रांती घेतली होती की काय कॅमेरामॅनने आमच्या, परंतु आवाज ऐकल्याने वेळेवरती पळत आलाय. थँक्यू सो मच मित्रा तुझं. तर येस, संतोष साहेबांना विनंती असेल की तुमच्या शुभास्ते आपण टॉस करूयात. कॉल असेल काटा, टेल इज अ कॉल, आणि इथे आपण पाहतोय की काटा आलेला आहे. तर टॉस जिंकलेला आहे शिंदे साहेब अर्थात सांगली 11 संघाने. समोर मोठा संघ आहे. काय चाललंय मनामध्ये? एक पराभव आय थिंक तुमच्या वाट्याला आलाय, एक विजय आलाय आणि अजून एक विजय जर का आला तर यातलं स्थान तुमचं सुनिश्चित असणार आहे. परंतु मोठं कडवट आव्हान आहे. काय घेताय तुम्ही? सर बॅटिंगच घेतोय आम्ही. पहिले बॅटिंग घेताय तुम्ही. कितपत धावसंख्या गोळा करण्याचा प्रयत्न असेल पहिल्या सत्रामध्ये? 70 ते 80 स्कोर आमचा करायचं टार्गेट असणार. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्यावरती सर्वाधिक मोठा विश्वास तुम्ही दर्शवताय? मिलिंद पवार, नवनाथ मिसाळ, आशिक लांगरे हे सगळे. तर ऑल द बेस्ट तुम्हाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कुमार सूर्यवंशी आहेत, खूप कमी बोलतात, मोजकं बोलतात, परंतु योग्य बोलतात. कुमारजी, सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. असं कधी वाटलं होतं का लोणावळ्याला फक्त आम्ही फॅमिलीवर फिरायला जातो, परंतु क्रिकेट खेळायला लोणावळ्यामध्ये आल्यात? कसं वाटतंय?
एकदम छान वाटतंय. असं वाटलं नव्हतं लोणावळ्यात यायला भेटेल क्रिकेटच्या संदर्भात. पण मस्त अशी क्रिकेटची टुर्नामेंट आहे आणि आम्हासनी त्यांनी खास करून नियोजकांनी आम्हासनी इन्व्हाइट केलेलं, त्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद. तुमच्या वाट्याला पहिली फलंदाजी आली आहे, कितपत धावसंख्या गोळा करण्याचा प्रयत्न असेल? त्यांनी सांगितलं की आम्ही 70 ते 80 करण्याचा प्रयत्न करू, तुम्ही कितपर्यंत रोकाल? नाही, त्यांनी 2 प्लेअरची जी नावं सांगितली त्यांनाच तेवढं आउट करायचं जबाबदारी घेतो. म्हणजे घाव तिथंच घालायची, तिथं खोड मजबूत आहे. एकंदरीत स्पर्धेसाठी काय सांगाल? कारण की गलाई बांधवांची सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणली तर स्पार्टन कप अपसूकपणे डोळ्याच्या समोर येतो, परंतु स्पार्टन कपचं एक पर्व संपलं त्याच्यानंतर ही फिलिंग स्टेडियमवाली तुम्हाला कशी वाटली? काय सांगाल शब्द या स्पर्धेसाठी? मस्त अशी टुर्नामेंट चालू आहे आणि असं जर प्रयत्न होत राहिला तर अजून मस्त अशी टुर्नामेंट होत राहील. आणि आम्हासने असं मनापासून वाटतं की ठीक आहे, तुम्ही जसं बेंगलोरची टुर्नामेंटचं नाव काढता तसं आज ना उद्या आमच्यापेक्षा मोठी सकट टुर्नामेंट व्हायला पाहिजे अशी आम्हासने मनापासून इच्छा आहे. तर नक्कीच ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. सांगली 11 संघाने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण केले बँगलोर टीमला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. संतोष साहेब आमच्या बरोबर आहेत. संतोषजी, तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो, तुम्ही पाहुणे म्हणून इथे आज आलात. कसं वाटतं ही संपूर्ण स्पर्धा पाहत असताना? आमचं 4थं पर्व आहे, एकदम छान चालतं. दरवर्षी व्यवस्थितरित्या कार्यक्रम पूर्ण होतो. वेल डन. संतोषजी, या संपूर्ण मैदानावरती अशी एखादी कोणती गोष्ट आहे का जी तुम्हाला भरपूर आवडली असेल, की ती तुम्हाला फक्त पाहत राहू वाटते? एखादी अशी गोष्ट? हलगीवाल्यांचं काम तुम्हाला सर्वाधिक जास्त आवडलंय, तर नक्कीच तुमचं कौतुक केलं साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच हे होते आमचे संतोषजी यांच्या माध्यमातून. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे. सांगली 11 संघाने पहिले बॅटिंग करतायत. आमंत्रण दिले गेले स्पार्टन्सला. थँक्यू सो मच, धन्यवाद. जुनं अकाउंट आहे ते ऍड केलं तर तर जरूर येणारा पुढचा सामना स्पार्टन्स 11 वर्सेस सांगली 11 हा आपल्याला पाहायला मिळतोय. तर सध्या आपण पाहतोय सत्र समाप्त झालंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये होते थोडासा फेरबदल, छोट्याशा धावसंख्येचं लक्ष इथं उभारलं गेलंय, परंतु हे क्रिकेट आहे, इथं काही सुरक्षित नाहीयेत. तर या सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये होते थोडासा फेरबदल. यापुढे ऐकूयात या सामन्याची पुढची कहाणी सांगतील दिनेशजी ठाकूर यांची जुबानी. धन्यवाद. खरं तर पहिला बॉल अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढला आहे, सिंगल येते. टार्गेट आपण जर पाहिलं तर यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळला. या आधीची मॅच देखील आपण पाहिली, ज्या मॅचमध्ये 38 धावांचं टार्गेट होतं, ते टार्गेट डिफेंड केलं गेलं. क्रिकेट आहे, यासाठी क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो, ज्या खेळावर आम्ही सर्वजण नितांत प्रेम करतोय.
कारण क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टीज का म्हटलं जातं. या आधीच्या मॅचमध्ये देखील तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय. या मॅचमध्ये देखील थोडंसं लो स्कोरिंग टार्गेट. खरं तर पहिल्या डावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची बॉलिंग पाहायला मिळाली. या षटकामध्ये आपण पाहतोय चौकार येतोय 4 धावा. चौकारच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच 7 धावा पाहायला मिळते. टार्गेट 25 धावांचा आहे आणि 25 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा ज्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर राहुल आहेत, दुसऱ्या बाजूला प्रशांत आहेत. यावेळी वाह, इनसाइड आउट, चांगला फटका, गॅप मध्ये खेळलाय चेंडू, सीमारेषा पार, चौकार 4. या वेळेचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय बॉलरनं असं मी म्हणेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 11 धावा. विजयासाठीचं समीकरण आपण जर पाहिलं तर आता 30 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळला आहे. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून 12 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 25चं टार्गेट आहे आणि 12 आत्तापर्यंत बनवल्यात. आणखीन 13 धावांची आवश्यकता. दुसऱ्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवर कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत बॉलर सचिन माने आहेत. यावेळी उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. येस पंच कळत आहेत. हा देखील कमालीचा फटका आहे. बाउंड्री, चौकार येतोय 4. यावेळी देखील आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. संघाला बसतोय पहिला धक्का. न्यू बॅटर सूरज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जी स्कोर कार्डवर आपण जर पाहिली तर 16 आहे आणि विकेट देखील आली आहे. सचिन यांनी संघाला यश मिळवून दिलंय. यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न झाला आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण रेडी राहायचे. लगेच आपण हा सामना संपल्यानंतर मॅच सुरू करणार आहोत. यावेळी ब्लॉकहोल चेंडू हलक्या हाताने खेळला आहे. सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली आहे. कारण त्यांना माहिती आहे दुसऱ्या बाजूला सेट बॅटर आहेत, ते देखील चांगले फटके खेळू शकतात. धावसंख्या आपण जर पाहिली तर यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोचली आहे 18 धावा, 18. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाईल. स्कोर्स लेवल, विजयासाठी 1 धावेची आवश्यकता.
हा चेंडू देखील भीमर येतोय, नो बॉल येतोय आणि सामना जिंकलाय. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. थँक्यू दोन्ही संघांना पुढील सामन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. चला पुढील मॅच आपण लगेच सुरू करतोय. फिल्डिंग टीम या.